छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती 2024-25 प्रक्रियेला येत्या 11 फेब्रुवारीपासून अधिकृत सुरुवात होत आहे। या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून आज भरती प्रक्रियेची प्रत्यक्ष रंगीत तालीम देखील घेण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेअंतर्गत ही भरती प्रक्रिया गोकुळ पोलीस कवायत मैदान N10 पोलीस मुख्यालय टीव्ही सेंटर येथे पार पडणार आहे। पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह तसेच पोलीस उप अधीक्षक गौतम पातारे यांनी प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहून संपूर्ण यंत्रणेची पाहणी केली। यावेळी 100 मीटर व 1600 मीटर धावणे, गोळाफेक, उंची व छाती मोजमाप, उमेदवार नोंदणी काउंटर, RFID वेळ नोंदणी, बायोमेट्रिक स्कॅनिंग, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश व निर्गमन मार्ग, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि नियंत्रण कक्ष अशा प्रत्येक टप्प्याची सखोल तपासणी करण्यात आली। या भरती अंतर्गत पोलीस शिपाई 49 व बँड्समन 4 अशी एकूण 53 पदे भरली जाणार असून त्यापैकी 18 पदे महिलांसाठी राखीव आहेत। या भरतीसाठी तब्बल 4341 अर्ज प्राप्त झाले आहेत। भरती प्रक्रिया पूर्णपणे तटस्थ, पारदर्शक आणि गुणवत्ताधिष्ठित राहणार असून यावर विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र हे दक्षता अधिकारी म्हणून लक्ष ठेवणार आहेत। तसेच संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी, CCTV देखरेख, बायोमेट्रिक नोंदणी व RFID प्रणाली वापरण्यात येणार आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी उमेदवारांना स्पष्ट शब्दात आवाहन केलं आहे की कोणत्याही दलाल, एजंट किंवा आमिषांना बळी पडू नये। भरती केवळ गुणवत्तेवरच होणार असून कोणताही वशिला चालणार नाही। फसवणूक करणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असेही त्यांनी सांगितले। उमेदवारांनी प्रवेश पत्रावर नमूद दिनांकास सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत मैदानावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे। उशिरा येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही। मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी असून गैरवर्तन केल्यास थेट अपात्रता आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। तर बाहेरगावच्या उमेदवारांसाठी कैलास शिल्प सभागृह येथे विनामूल्य मुक्कामाची सोय करण्यात आली आहे।